नमस्कार मंडळी, मी आशा स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. तर बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर ह्या वातावरणामध्ये सगळ्यांना गरमागरम काहीतरी वडापाव भजी काहीतरी खाऊशी वाटतं. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर शिमला मिरचीपासून आपण छान असे भजी करणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवणार आहे कसे तयार करणार आहे मी. तर आपल्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, छानशी कमेंट करा. चला तर बोलूया. तर इथे आता मिरच्या घेतलेल्या आहे, त्या आता आपल्याला कट करायच्या आहेत. ओवा घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. तर आता आपण त्या धुवून घ्यायच्या. तर आता आपण मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर आता आपण कट करू. त्याच्या पाठीमागचा तर हे काढून टाकायचं आहे. तर आता सगळ्या मिरच्या अशाच कट करून घेऊ आपण. तर आता आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहे. आता ह्यामध्ये टाकू थोडीशी हळद, ही आहे ओवा आणि जिरे. आता हे आधी हातावर असे करून घ्यायचे, त्यानंतर टाकायचे. आता इकडे अद्रक लसूण पेस्ट मी तयार करून ठेवत असते, ती टाकली. थोडंसं मीठ, ही आहे लाल मिरची पावडर, गरम मसाला. आपल्याकडे जे मसाले असेल ते टाकून द्यायचं. कांदा लसूण मसाला टाकायचा, छान टेस्ट येते. आता टाकून घेऊ बेसन पीठ. थोडंसं पाणी टाकून आता हे करून घ्यायचं. आधी तुम्ही बॅटर तयार करून घेतलं तरी चालेल, किंवा असं मिक्स पण करू शकता. इथे मी डायरेक्ट शिमला मिरची सगळं एकत्र टाकलं. तुम्ही आधी आपण बटाटे भजी करायला जसं बॅटर तयार करतो तसं आधी बॅटर तयार करून घ्यायचं, आणि जी शिमला मिरची कट केलेली आहे ती त्यामध्ये बुडवून तळून घ्यायची. तर अजून छान होतील. तर नेक्स्ट टाईम मी तशा पद्धतीने करेल. आता तेल गरम झालेलं आहे, आपण सोडून घेऊ. खूप छान असे कुरकुरीत होतात. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. कांदा भजी, बटाटा भजी तर सगळेच खातात, तर अशा पद्धतीने सुद्धा करून बघा. तर आपले भजी तयार झाले आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. चला आता मी टेस्ट करते. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही बरोबर खाऊ शकता, खूप मस्त लागतं. छान झाले आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.